कामाख्या मंदिर हे आसाममधील गुवाहाटी येथे स्थित आहे आणि या मंदिरास हिंदू धर्मामध्ये एक वेगळं स्थान आहे. त्याच्यामुळेच इथे दरवर्षी लाखो श्रद्धाळू हे दर्शनासाठी जातात. मानलं जातं की हे मंदिर हे भारतातील जुन्या शक्तिपीठांपैकी एक आहे. देवी सती यांनी आपल्या वडिलांची ते अपमानित होऊन होमामध्ये आपलं प्राण दिलं होतं. हे ऐकून देवशंकर हे फार क्रोधित झाले होते आणि ते जळतं शरीर घेऊन ते ब्रह्मांडामध्ये भ्रमंती करू लागले होते. त्यावेळेस विष्णुदेवाने देवीच्या शरीराचे 51 तुकडे केले होते. देवीची योनी म्हणजेच देवीचा गर्भाशय हा इथे आला होता. त्या दिवसापासून प्रत्येक वर्षी देवीच्या जवळून जाणारी ब्रह्मपुत्रा ही नदीमध्ये 3 दिवस लाल रंगाचे पाणी वाहू लागले. असं म्हणतात की हे 3 दिवस मध्ये देवीचे पिरियड्स असतात आणि हे 3 दिवस सेलिब्रेट करण्यासाठी तिथे यात्रा असते. या 3 दिवसानंतर देवीच्या मूर्तीस आंघोळ घातल्यानंतर पूजा केल्यानंतर दर्शनासाठी देवीचे दरवाजे हे उघडले जातात. परंतु काही लोक म्हणतात की तेथील पंडित हे पाणी लाल करण्यासाठी ब्रह्मपुत्रा नदीमध्ये सिंदूर टाकतात. काही सायंटिफिक थेअरीनुसार हेही सांगितलं जातं की तेथील मातीमध्ये आयर्नचं प्रमाण जास्त आहे. पाण्यासोबत लाल रंग मिक्स झाल्यामुळे लाल रंग प्रोड्यूस होतो. परंतु तुम्हीच विचार करा की पाणी लाल करण्यासाठी किती प्रमाणामध्ये लाल रंग लागेल आणि जर का मातीमधील आयर्नच्या प्रमाणामुळे जर का पाण्याचा रंग लाल होत असेल तर वर्षातून फक्त 3दाच का होते? फक्त हे यालाच कामाख्या देवीचा चमत्कार मानतात.